ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या या विशेष कार्यक्रमात। आज आपण बोलणार आहोत हरतालिका तीज 2025 बद्दल। यावर्षी 26 ऑगस्ट 2025 रोजी मंगळवारच्या दिवशी ही तीज साजरी होणार आहे। हा दिवस सर्व विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। हरतालिका तीज म्हणजे काय? तर मित्रांनो, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका व्रत केलं जातं। हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पूजेसाठी आणि व्रतासाठी ओळखला जातो। तर मित्रांनो, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात। तर अविवाहित मुली योग्य पती प्राप्तीसाठी हा उपवास करत असतात। तर सर्व भगिनींनी महत्त्वाची सूचना म्हणजेच या दिवशी आपल्याला काय करायला नको हवे, या दिवशी काय करू नये। मित्रांनो, शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की हरतालिका तीजेच्या दिवशी काही कामे अजिबात करू नये, अन्यथा घरात संकट, पतीच्या आयुष्यावर संकट किंवा आयुष्यभर त्रास निर्माण होऊ शकतो। एक सुरुवात म्हणजे पाप कार्य टाळा। या दिवशी कोणतेही वाईट कृत्य करू नका, कारण या दिवशी केलेले पुण्यकर्म 100 पट वाढतात, पण चुकीचे कामे केल्यास त्याचे दुष्परिणाम 1000 पट होतात। 2 वादविवाद टाळा। पतीसोबत घरातील कुणासोबतही भांडण करू नका। या दिवशी शांतता आणि भक्तिभाव ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, 3 नकारात्मक विचार टाळा। शास्त्रांमध्ये सांगितले आहे की स्वप्नात सुद्धा जर चुकीचे काम केले तर त्याचे परिणाम भोगावे लागतात। म्हणून या दिवशी नकारात्मक विचार, राग, मत्सर, हेवा टाळा। 4 अन्नग्रहण नियम। हरतालिका तीजेच्या दिवशी महिलांनी कठोर उपवास करणं मानलं जातं। साधं पाणी सुद्धा घेतलं जात नाही, पण शारीरिक अडचण असल्यास फळ, दूध किंवा उपवासाचं हलकं अन्न तुम्ही खाऊ शकता। 5 सजावट आणि विलासी वस्तू टाळा। या दिवशी अतिरेकी सौंदर्य प्रसाधनाचा वापर टाळावा, त्याऐवजी साधेपणाने, भक्तिभावाने पूजा करणं हे श्रेष्ठ मानलं जात असतं। या दिवशी काय करावं? भगवान शिव आणि पार्वतीची पूजा। सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे। शिव पार्वतीची मूर्ती किंवा चित्रासमोर फल, फुले अर्पण करून पूजा करावी। 2 शिव पार्वती विवाह कथा ऐकावी। हरतालिका व्रतामध्ये पार्वती मातेनं भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी केलेल्या कठोर तपस्याची कथा ऐकणे अत्यावश्यक आहे। रात्री जागरण। अनेक स्त्रिया या दिवशी रात्रभर जागरण करूनही भजन कीर्तन करतात, यामुळे पतीचे आयुष्य वाढते असा समज आहे। दान धर्म। या दिवशी गरजूंना वस्त्र, अन्न आणि इतर वस्तू दान केल्याने पुण्य मिळत असते। विशेष योग 2025। यावर्षी हरतालिका तीज मंगळवारी आली आहे। शास्त्रांनुसार यामुळे या व्रताचे महत्त्व अनेक पटीने वाढले गेले आहे। यावर्षी प्रतियोग, आयुष्मान योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शिववास योग
हे दुर्मिळ संयोग एकत्र आलेले आहेत। याचा अर्थ असा की या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रियांना विशेष फल मिळणार आहे। भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची कृपा दुपटीने लाभणार आहे। आणि मुख्यतः स्त्रियांसाठी या व्रताचे फायदे काय काय आहे तर आपण बघूयात। पतीचे दीर्घायुष्य वाढते, घरात सुख समृद्धी टिकून राहते, वैवाहिक जीवनात शांती निर्माण होते, अविवाहित मुलींना योग्य वर प्राप्त होतो, आरोग्य, धन आणि कुटुंबात ऐक्य निर्माण होत असतं। तर यामध्ये उपसंहार म्हणजेच हरतालिका तीज हा फक्त एक धार्मिक विधी नाही, तर पती पत्नीच्या नात्यातील पवित्रतेचा उत्सव आहे। या दिवशी केवळ नियम पाळणे महत्त्वाचे नसून श्रद्धा आणि भक्तिभावाने व्रत करणं हे अत्यावश्यक आहे। जर आपण भक्तिभावाने हे व्रत केलं तर भगवान शिव आणि माता पार्वती यांची कृपा आपल्या घरावर नेहमी राहील। तर सर्व स्त्रियांनी आणि भगिनींनी या व्रताचे पालन करावे, घरामध्ये शांतता राखावी आणि आपल्या व्रताची सांगोपना करावी। तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की या व्रतामध्ये काय काय करू नये आणि या व्रताचे फायदे काय, या व्रताची कथा काय। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आमच्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन भक्ती, प्रेरणा, कथा, व्रतकथा आणि गवळणी प्रसारित होत असतात। तर मिळूयात एका नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हर हर महादेव, ओम नमः शिवाय।